लाईट बिलाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता लाईट बिल जर कमी वापरून पण जास्त लाईट बिल आला असेल आणि तुम्ही पैसे भरला असेल तर ते परत कसे पैसे घ्यायचे ते पण सांगतो। बघा आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या कारणाने तुम्हाला लाईट बिल वाढवून येतं। बघा, एका आमच्या वीज कर्मचाऱ्याने नेमकं कोणकोणती 10 कारणे सांगितलेत, ती कारणं व्यवस्थित तुम्हाला पाळायची आहेत। बघा, मागच्या महिन्यात आम्हाला 1000 रुपयांच्या पटीत लाईट बिल त्या ठिकाणी आलं होतं। आम्ही पण या चुका त्या ठिकाणी करत होतो, परंतु वीज कर्मचारी जे आमचे मित्र आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही त्या चुका टाळल्या। त्यामुळे या महिन्यात आम्हाला 200च्या पटीत अगदी लाईट बिल आलं आहे। 1000 रुपयेवरून डायरेक्ट 200 रुपये इतकं लाईट बिल कमी करून आलेलं आहे। त्यामुळे बघा आता कोणकोणती 10 कारणे या ठिकाणी आहेत। बघा, सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे तुमच्या मोबाईलच्या बाबतीत आहे। बघा, तुमच्या मोबाईल पासूनच हे कारण सुरू होतं, तुमच्या टीव्ही पासून हे कारण सुरू होतात। प्रत्येकाच्या घरामध्ये मित्रांनो मोबाईल आणि टीव्ही 100% असते। तुमच्या घरामध्ये जर 4 माणसं असतील तर प्रत्येकाचे 4 मोबाईल सेपरेट असतात आणि प्रत्येकाचे 4 चार्जर त्या ठिकाणी सेपरेट असतात। तर यामध्ये काय होतं बघा, आपण जेव्हा मोबाईल चार्जिंगला लावतो तेव्हा आपल्या मोबाईलचा चार्जिंग झाल्यानंतर त्याचं जे मोबाईल चार्जिंग लावलेलं जे बटन असतं तर ते रात्रभर तसंच त्या ठिकाणी मोबाईल काढल्यानंतर ऑन असतं। काही जण काय करतात की लाईटीचे बटन असतं तर आपण मोबाईल चार्जिंग करतो आणि ते बटन त्या ठिकाणी बंद करायचं विसरून जातं। काही जण काय करतात तर ते कायम म्हणजे 24 तास त्या ठिकाणी महिना 2 महिना आहे असं बटन ऑनच असतं, त्यांना बटन ऑफ ऑन करायचा वैताग येतो, त्यामुळे आहे असंच सोडतात। परंतु मित्रांनो, आता इथेच तुमची लाईट त्या ठिकाणी जास्त वापरली जाते, तुम्हाला दिसून येत नाही, कळून सुद्धा होत नाही। हेच मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। तुमची जिथं लाईट विनाकारण वाया जात आहे हे तुम्ही लक्षात घ्या। तुम्हाला काय वाटतं की स्विच बटन जे आहे तर ते ऑन आहे, परंतु मोबाईल चार्जिंगला लावलं नाही म्हणल्यावर त्या ठिकाणी आपलं लाईट खर्च होत नाही असं आपल्याला एक गैरसमज असतो। परंतु लक्षात ठेवा, जर लाईटीचं बटन ऑन असेल आणि त्या ठिकाणी तुमचा मोबाईल जरी चार्जिंगला लावला नसेल तरी पण त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लाईट बिल जास्त त्या ठिकाणी वाढवून 100% येऊ शकतं असं आता स्पष्ट झालंय। कारण तुमच्या घरामध्ये 4 जण माणसं असतात, प्रत्येकाचे मोबाईल वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाचे चार्जर पण वेगवेगळे असतात। कायमच जर तुमच्या लाईटीचे बटन 4 चार्जिंगचे वेगवेगळ्या पद्धतीने जर ऑन असेल तर त्यामध्ये तुम्हाला लाईट बिल हे 100% वाढवून येत असतं। मित्रांनो, तुम्हाला ते दिसून येत नाही, कळून येत नाही, परंतु तुमचं लाईट बिल त्या ठिकाणी वाढवून येत असतं, हे लक्षात ठेवा। त्यामुळे पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला ती सर्व बटणं तुमचं मोबाईल चार्जिंग लावल्यानंतर झाल्यानंतर ज्यावेळेस मोबाईल फुल चार्जिंग होईल आणि आपण त्या ठिकाणी मोबाईल काढून घेतो त्यावेळी न विसरता तुम्हाला ते बटन त्या ठिकाणी बंद करायचं आहे। करून बघा, 100% तुम्हाला लाईट बिल पुढल्या महिन्यात कमी होईल। 10 कारणे तुम्हाला सांगितलेत, अजून तुमचं लाईट बिल कमी करण्यासाठी 10 कारणं सांगितलेत। तुम्हाला आता पहिलं कारण सांगितलंय, त्यानंतर तुम्हाला शेवटची आता 2 कारणं इतकी जबरदस्त आहेत की ज्यामुळे तुमचं लाईट बिल आता एकदम कमी होणार आहे। हे नियम तुम्ही पाळायचे आहेत। आम्ही हे नियम पाळले त्यामुळे आम्हाला 900 वरून डायरेक्ट 176 रुपये त्या ठिकाणी लाईट बिल आलेलं आहे। तुम्ही लक्ष देऊन बघा कोणती कोणती कारणं आहेत। आता बघा, दुसरं कारण आहे ती म्हणजे टीव्ही बाबतीत। आता टीव्ही बघत असताना आपण काय करतो, रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत आपण टीव्ही बघत असतो आणि काय होतं की आपण लाईटीचे बटन जे आहे तर ते टीव्ही बंद करायचं असतं, त्यावेळेला आपल्याला उठून जाऊन म्हणजे झोपेतून आपण त्या ठिकाणी अंथरुणातून टीव्ही बघत असतो आणि लाईटीचं बटन बंद करायला आपल्याला वैताग येतो आणि आपण काय करतो, रिमोटचं बटन आहे ते बंद करतो आणि आपल्याला वाटतं टीव्ही बंद झाली, परंतु मित्रांनो टीव्ही बंद या ठिकाणी झालेलं नाही। रात्रभर त्या ठिकाणी तुमच्या टीव्हीमध्ये लाईटीचा सप्लाय होत असतो, त्यामुळे तुमचं लाईट बिल त्या ठिकाणी वाढत असतं, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्ही झोपताना टीव्हीचं जे लाईटीचं बटन आहे तर ते बंद करायचं आहे, त्यामुळे 100% तुमचं लाईट बिल यामुळे सुद्धा कमी होतंय। थोड्या छोट्या छोट्याशा गोष्टीतून मित्रांनो लाईट बिल थोडं तुम्ही कमी करायचं आहे। अशा पद्धतीने लाईट बिल कमी करू शकता। पुढे अजून कारणे आहेत, तुमचं लाईट बिल 100% कमी होणार आहे। त्यासाठी व्हिडिओ फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा उपाय तो म्हणजे मित्रांनो आता वीज कर्मचाऱ्यांनी हा उपाय सांगितलाय, काळजीपूर्वक लक्ष द्या। त्यामुळे तुम्हाला लाईट बिल आता एकदम कमी आता येणार आहे। ते बघा, ते म्हणजे सगळ्यांनी आता इथे कान देऊन ऐकायचं आहे। आता वीज कर्मचाऱ्यांनी असं सांगितलंय की रात्री जेव्हा सर्व 11-12 वाजता तुम्ही काय असेल ते घरातली ज्या ठिकाणी 11-12 वाजता झोपता त्यावेळी मेन स्विच जो असतो
तर तो लाईटीचा बंद केल्यानंतर आपलं लाईट बिल हे 100% कमी होतं. म्हणजे मेन स्विच म्हणजे कुठलं, जे आपल्या घरातील पूर्ण लाईट जाते ती मेन स्विच. हे मेन स्विच डायरेक्ट तुम्ही बंद करायचं आहे. कधी, रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 5 ते 7 वाजेपर्यंत ज्यावेळी तुम्ही उठता तिथपर्यंत तुम्ही लाईटीचं त्या ठिकाणी स्विच बंद करायचं आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की आता लाईट तर लागणार, 0 बल्ब लावून आम्ही झोपतो, तर मग काय करायचं. तर बघा मित्रांनो, चार्जिंगची बल्ब आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जर लाईट बिल खरंच जास्त येत असेल तर तुम्ही रात्री चार्जिंगवरची बल्ब असतात, 4-5 तास चालतात, तर ती तुम्ही लावून ऑन करू शकता. थोडासा उजेड त्यामधून पडतो, तर ती एक ठीक आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी काय सांगितलंय लक्षात ठेवा. तुम्हाला आता विश्वास पण बसला नाही की आता आम्हाला पण पहिल्यांदा विश्वास बसला नव्हता की मेन स्विच त्या ठिकाणी ऑन असेल तर लाईट बिल वाढवून येतं. तर काय करायचं आहे, तुम्ही मेन स्विच ऑन करायचं आहे. आम्ही असं केल्यानंतर आम्हाला लाईट बिल त्या ठिकाणी आता कमी आलंय. बघा आता तिसरा पर्याय तुम्हाला लक्षात ठेवा. तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आता लाईट जी आहे तर ती मेन स्विच आहे तर ते बंद करायचं आहे. आता इथून पुढे काळजीपूर्वक सर्वांनी लक्षात द्या. आता इथून पुढे तुम्हाला आता जास्त लाईट बिल वाढवून येतं त्याची कारणे सांगतो. तर बघा आता काय होतं की आता जवळपास बऱ्यापैकी घरामध्ये आता काय आहे तर फ्रीज आहे. मग हे लोक काय करतात की लोकांना सवय असते की घरामध्ये जागा अपुरी असते, कमी असतं, त्यामुळे फ्रीज हा एकदम भिंतीला चिटकावून ठेवायचं त्यांचं काम असतं. त्यामध्ये काय होतं, ज्यावेळी आपण फ्रीज भिंतीला एकदम चिटकावून घासून ठेवतो त्यामुळे फ्रीजला मागील जो थंडगार करण्यासाठी जी फ्रीजचा आतील हवा घेण्यासाठी जे काही यंत्र आहेत, जी काही पंखा आहेत, तर त्या फ्रीजला जास्त त्या ठिकाणी वीज खर्च करावी लागते हवा घेण्यासाठी. कारण भिंतीला चिकटल्यानंतर फ्रीजला जो पाठीमागचा फॅन असतो, म्हणजे पाठीमागचा जो फॅन असतो तर तो फिरण्यासाठी आणि बाहेरील हवा आत घेण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे तुमचं वीज जे आहे तर ते त्या ठिकाणी मित्रांनो जास्त वापरलं जातं. त्यामुळे सुद्धा तुमचं लाईट बिल जास्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आता तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे तुम्ही आता तुमचं फ्रीज जे आहे तर ते मागील भिंतीमध्ये आणि त्या ठिकाणी तुमचं फ्रीज आहे त्या दोन्हीमध्ये कमीत कमी 1 ते 1.5 फुटाचा अंतर तुम्हाला ठेवायलाच पाहिजे, जेणेकरून फ्रीजच्या पाठीमागे हवा खेळती राहील आणि यामध्ये तुमचं लाईट बिल सुद्धा नक्कीच कमी येणार आहे. आता राहिला विषय की जवळजवळ 20 ते 25% तुमचं लाईट बिल वाढतं. ते म्हणजे तुम्ही चुका करत आहात मित्रांनो, ते म्हणजे तुमचा फॅन. बघा फॅनबद्दल, एकदम जुना तुमचा फॅन असतो. जुना म्हणजे कधीचा 4 वर्ष 5 वर्ष आधीचा जुना फॅन असतो. फॅन म्हणजे तुमची वीज जास्त खातात हे तुम्हाला लक्षात पण येत नाही. त्यामुळे आता बाजारामध्ये जे नवीन कंपनीचे फास्ट स्पीडचे चांगले फॅन आले आहेत ते तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमचं लाईट बिल कमी येणार आहे. मित्रांनो, तुम्ही फॅनकडे दुर्लक्ष करता, परंतु इथे काळजीपूर्वक सर्वांनी लक्ष द्यायचं आहे, कारण या फॅनमुळे सुद्धा भरपूर लाईट तुमचं खात असतं, वाढवून येत असतं. आता तुम्हाला वाटतं की थोडं थोडं लाईट बिल वाढल्याने त्याला काय होतंय, परंतु फ्रीज आहे, टीव्ही आहे आणि तुम्हाला सांगतो अजून बऱ्याचपैकी तुम्हाला साधनं आहेत ज्यामुळे तुमचं लाईट बिल थोडं थोडं असं करून, जसं थेंबे थेंबे तळसाचे तशा प्रकारे लाईट बिल थोडं थोडं असं तुमचं वाढवून येत असतं. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला बघा त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, आता तुम्हाला शेवटला सांगतो म्हणलंय की आता तुमचं जर लाईट बिल मागच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी 500 रुपये आले असेल आणि या महिन्यामध्ये तुम्ही काय केलंय, गावाला गेलाय आणि त्या ठिकाणी लाईट अजिबात वापरली नाही तरी पण 500 रुपये जर आला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, MSEB ऑफिसमध्ये जायचं आहे. तिथं तुमचं जे काय असेल तर ते तुमच्या लाईट बिलावरील रजिस्टर नंबर त्या ठिकाणी तुम्हाला भरायचा, एक अर्ज तुम्हाला भरून द्यावा लागणार आहे. त्यानंतर तुमचं जर लाईट बिल म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला लाईट बिल जर त्या ठिकाणी तुम्ही वापरून अजिबात वापरलं सुद्धा नाही तरी सुद्धा जास्त आला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तक्रार करू शकता व तुमचे पैसे माघारी घेऊ शकता. मग ही लाईट बिल जे आहे तर ते वाढवून येण्याचं नेमकं कारण काय आहे, तर बघा तुमचं मीटर जे आहे तर ते जुनं मीटर असेल, तुमचं मीटर खराब झाला असेल, तुम्ही तशा प्रकारे तक्रार MSEB मध्ये एक अर्ज भरून तुम्हाला जवळच्या MSEB ऑफिसमध्ये तक्रार करू शकता. ही तक्रार केल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं मीटर नवीन त्या ठिकाणी बसवण्यात येईल व तुम्हाला जी खरोखर लाईट तुम्ही वापरली आहे तेवढंच लाईट बिल तुम्हाला त्या ठिकाणाहून तुम्हाला येण्याचा सुरू होईल. तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे वेगवेगळ्या टिप्स पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.